आज आपण उपवासासाठी खास मस्त चवीचे एकदम पौष्टिक असे भगरीचे धिरडे करणार आहोत आणि यासोबत खाण्यासाठी एकदम झटपट होणारी चटणी करणार आहोत। मेनू एकदम छान आहे, नक्की करून बघा। हाय, मी अस्मिता, मस्ती की कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे धिरडे करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून मी 1 कपभर भगर घेतली आहे। यामध्ये पाव कप साबुदाणा घातला आहे। साबुदाणा आणि भगर दोन्ही आपण अगदी व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घेऊयात। इथे आपण भगर जास्त वापरलेली आहे आणि साबुदाणा कमी वापरलेला आहे। साबुदाणा फक्त बाइंडिंगसाठी वापरलेला आहे। थोडा साबुदाणा घातल्यामुळे हे धिरडी जरा मऊ होतात। 2-3 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घेतली आहे। यामध्ये आता भगर आणि साबुदाणा बुडेल इतपत पाणी घातलं आहे आणि कमीत कमी 3 तास तरी आपण भिजत ठेवायचं आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी छान भिजतील। तर 3 तास मी हे भिजत ठेवलं होतं। साबुदाणा आणि भगर अगदी छान भिजली असेल। साबुदाणाही अगदी छान भिजलेला आहे। आता मी यातलं सगळं पाणी काढून घेते आणि मिक्सरमधून हे आपण वाटून घेऊयात। सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, म्हणून मी आधी सगळं पाणी काढून घेतलं, कारण हे खूप जास्त पातळ होऊन जाईल। आता यामध्ये मी 1 चमचाभर जिरं घालते। 3 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा आणि 1-2 आल्याचे तुकडे घालते। तुम्हाला जर उपवासाला आलं चालत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं। आता इथे मी 1 कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपण किसून घेऊया, पण या भांड्यामध्ये मी आधीच पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे बटाट्याचा किस काळा पडत नाही। या धिरड्यामध्ये असा बटाटा किसून घातला की धिरडं चवीला खूप छान लागतं। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळंही घालू शकता। तर इथे मी बटाटा किसून घेतला आहे, यातलं पाणी काढून घेते आणि यामध्ये आपण जी वरीची तांदूळ आणि साबुदाण्याची पेस्ट केलेली आहे ती घालते। यामध्येच मी आता पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। चवीपुरता मीठ घालते। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये थोडी कोथिंबीरही चिरून घाला, यामुळे धिरडं खूप चवीला छान लागेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हेरिएशन करू शकता। आधी सांगितल्याप्रमाणे बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळं घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, यामध्ये थोडं दही ॲड करू शकता। अजून हेल्दी करायचं असेल तर यामध्ये थोडं राजगिऱ्याचं पीठ ॲड करू शकता। राजगिराही अत्यंत पौष्टिक असतो, त्यामुळे तोही त्यानिमित्ताने आपला खाल्ला जाईल। हे मला थोडं घट्ट वाटत होतं, म्हणून यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते मी मिक्स करते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर साधारण याची तर अशी कन्सिस्टन्सी आहे आणि साधारण आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। गॅसवर मी 1 पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1 छोटा चमचाभर तूप घालून घेते। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता। तूप व्यवस्थित पसरवून घेऊ आणि आपण जे पीठ केलं आहे त्यातले साधारण 1 पळीभर पीठ यावर घालूया। अगदी हलक्या हाताने पसरवून घेऊया। खूप अगदी पातळ करायचं नाही आहे आणि हे खूप पातळ पसरवलंही जाणार नाही, कारण यामध्ये बटाटा घातलेला आहे। कढईने अगदी थेंबभर तूप घालते आणि यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून एका बाजूने हे छान होईपर्यंत वाट बघूया। तर साधारण 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघूया खालच्या बाजूने हे व्यवस्थित झालं आहे का। वरच्या बाजूने छान कोरडं झालेलं दिसतंय। आपल्याला हे खूप लाल करायचं नाही आहे, कारण जास्त वेळ आपण हे जर शिजवलं तर हे वातड होईल। तर एका बाजूने हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे, छान जाळीही आलेली आहे। दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया। आता गॅसची फ्लेम मी मोठी केली आहे आणि आता झाकण ठेवायची गरज नाही आहे। तर साधारण 1 मिनिटातच आपण चेक करूया हे झालं आहे का। तर दुसऱ्याही बाजूने अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता मी हे काढून घेते आणि लगेच आपण दुसरं धिरडं करायला घेऊया। ही धिरडी ना अगदी झटपट होतात। यामध्ये आपण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर वापरलेले आहे। भगर अतिशय पौष्टिक असते। भगरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, लोह असतं, फायबर्स असतात, त्यामुळे फक्तच उपवासाला न करता इतर वेळेसही नाश्त्यासाठी आपण हे भगरीचं धिरडं नक्की करू शकतो। आता हे दुसरं धिरडं होतंय तोपर्यंत आपण एकदम मस्त चवीची झटकीपट चटणी करायला घेऊया। तर इथे मी 1 वाटीभर दही घेतला आहे। यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते। यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालते, थोडं मीठ घालते आणि 1 चमचाभर साखर घालूया। ही चटणी ना अगदी झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते। त्यामुळे इतर वेळेस जेव्हा उपवास नसतो तेव्हा आपण पराठे वगैरे करतो त्यासोबतही ही चटणी नक्की करू शकता। तर इथे आपलं दुसरं धिरडंही तयार झालेलं आहे। तर आज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 8 धिरडी होतात। धिरडी चवीला खूपच छान लागतात आणि पौष्टिकही आहेत। रात्री साबुदाणा आणि भगर आपण भिजत ठेवली तर सकाळी नाश्त्यासाठी आपण धिरडी नक्की करू शकतो। तर आज आपण केलेली ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। करून बघा, कशी झाली तेही सांगा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह। धन्यवाद।